या ठिकाणी आज आपण सी एच असणारे शब्द म्हणजे जर इंग्रजी वाचण्याच्या पद्धतीमध्ये सी एच एखाद्या शब्दाच्या सुरुवातीला जर येत असेल किंवा एखाद्या शब्दाच्या मध्ये येत असेल तर या सी एचसाठी आपण वापरतो किंवा या सी एचसाठी आपण वापरणार काय तर फक्त च. आता सी एचसाठी जर आपण च वापरला तर आपण जर सी एच ए आला तर आपण काय घेणार उत्तर सांगा. आपण काय घेणार चा घेणार चा. त्यानंतर जर आपण सी एच ओ घेतला तर आपण काय घेणार च. त्यानंतर आपण सी एच ई घेतला तर आपण घेणार चे. त्यानंतर आपण सी एच यू घेतला तर आपण घेणार फक्त चच, कारण यूचा उच्चार जो काही आहे तो अ असतो. त्यानंतर आपण सी एच ए ई आय, आता आय राहिला, सी एच आय घेतला. आय घेतल्यानंतर काय घेणार आपण ची. चला पहिली वेलांटी ची. आता या ठिकाणी लक्ष द्यायचं स्वर आपण ए ई आय ओ यू. अ साठी मग आपण अ साठी काय घेतला तर अ साठी मास्तर ए घेतला. ई ए ई आय ओ यू. ई साठी घेतला ए अडक्याचा, त्यालाच आपण एक मात्रा असं म्हटलं. आय साठी घेतला ई. ई म्हणजेच आपण त्याला पहिली वेलांटी. आपण घेतला ओ साठी अ त्याच्यामध्ये आणि यू साठी आपण फक्त घेतला तो म्हणजे अ. या ठिकाणी नंबर 1 चा शब्द आपण चालू करणार आहोत. यामध्ये आर आय सी एच. आर आय सी एच. मग सर वाचायचा कसा तर सर्वप्रथम आर साठी येतं र. आय जो आहे तो आय म्हणजेच कोण असतं तर आय म्हणजे ई. पण ई हा पहिली वेलांटी आहे, बरोबर आहे का. ई कोण आहे पहिली वेलांटी आहे. आणि कधीही जर स्वर पुढे असेल तर तो मिसळतो कोणामध्ये बॅकच्या मध्ये. म्हणजे आर आय काय झाला री आणि सी एचला काय घ्यायचं तर च घ्यायचं. म्हणजे वाचन कसं झालं याचं रिच. आर आय सी एच. रिच म्हणजे काय असतं श्रीमंत. श्रीमंत. जसे तुम्ही मनाने श्रीमंत आहात म्हणूनच आमच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करता. जर तुम्ही मनाने श्रीमंत नसाल तर आमचा व्हिडिओ लाईकही करीत नाही, शेअरही करीत नाही, सबस्क्राईबही करीत नाही. आता लक्ष द्या. त्यानंतर आता लक्ष द्या आय एन सी एच. आता आय एन सी एच वाचायचं कसं सांगा. जे काय होतं इंच. काय होतं इंच. मग आय आला ई ई ई. मग कसं लिहायचं इन इन. ईवर टिंबाई का ईवर टिंबाई का ईवर टिंबाई का सगळे. अरे एक एक सांगा. ईवर टिंबाई का इन च. असंच आहे का इनच असं नाही ना. हां राईट. मग कसं आहे हां सांगा ई इंच. बरोबर. इंच म्हणजे काय असतं तर इंच म्हणजे काय असतं सांगा. इंच म्हणजे काय इंचच असतं. सेम तेच आहे. त्यानंतर नेक्स्ट शब्द आहे सी एच ओ पी. त्यानंतर सी एच ओ पी सार्थक सांग. सी एच ओ पी काय होईल चॉप. काय होईल चॉप. मग सी एच सर सी एच साठी घेतला च. ह्यो आला ओ. ह्याचा आला ऑ. ह्यो मिसळला च मध्ये बनला च आणि ह्याचा काय प. मग चॉप म्हणजे काय सांग बारीक तुकडे करणे. बारीक तुकडे करणे. पोराय हो एकदम अतिशय साधे आणि सरळ सोप्यामध्ये आपलं शिकविणं असतं. तुम्हाला कळलं तर हो म्हणायचं, नाही तर लगेच कमेंट ठोकायची तिथं सर मला कळलं नाही. मग मी डबल शिकवितो ना. पण कळलं तर पुढं चला, नाही तर पुढं जाऊ नका. पुढं धोका आहे, बरोबर. तेवढं लिहून घ्या. ते व्हिडिओ पॉज कर बाहेर. यानंतर लक्ष द्या. एक शब्द आहे बघा. आता शब्द बघा किती कमालचा आहे. तुम्ही वाचतानाच तो शब्द वाचणार. आता या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे. दात काढ नका रे. आता या ठिकाणी शब्द आहे एम ए टी सी एच. एम ए टी सी एच. मग तुम्ही वाचणार सर एम ए आला म्हणजे मे आला, टी आला म्हणजे ट आला आणि सी एच आला म्हणजे च आला. मग वाचता कसं ह्याला ए वर बघा. वाचता कसं ह्याला मॅटच. मग हे मॅटच नाही. हे शब्द ओरिजिनल काय आहे मॅच. काय आहे मॅच. मग या ठिकाणी मॅच सर हे टी कुठे गेला परत. हा टी सायलेंट असतो. सायलेंट वर्ड. कधी कधी न बोललेलंच महत्त्वाचं असतं. म्हणजे सायलेंट राहिलं तर बेटर राहतं, कारण कधी कधी बोलायची गरज नाही. मग हा बंबाटी गप बसला एम ए टी सी एच. मग हे फक्त मॅ आणि हा फक्त च.
हा टी म्हणला मला फक्त तुमच्यामध्ये बसू द्या, मी काहीच बोलणार नाही. त्यानंतर आता दुसरा मॅचमध्ये तुम्ही लगेच कॅच घेता CATCH, मग लगे हे CA तो म्हणला कॅ आणि लगेच हे CH म्हणला च, तो म्हणला बाबा मी आताही शांतच बसतो, मी काय जास्त वळवळ करत नाही या ठिकाणी. त्यानंतर लगेच आता दुसरा शब्द घेतला WH असणारे शब्द. आता वाक्यामध्ये ज्यावेळेस WH असणारे शब्द आता WH असणाऱ्या शब्दामध्ये WH चा आता WH साठी आपण काय घेतो पोराय हो, तर WH साठी आपण व घेतो. काय घेतो? व घेतो. मग WH हे आला तर काय आला? व आला. WH आता लक्ष द्या, AEIO आणि U हे स्वर आहेत. मग हे पाचही स्वर घेऊन बघू ना, तर WH आला व घेतला, WH आला तर काय घेतला? वे घेतला. कारण ई साठी एडक्याच येतो, ए एडका म्हणजे एक मात्रा. त्यानंतर WHO आला तर काय घेतला? ऑ. WHE झाला, AEI आता आय घ्यायचा होता पण ओ घेतला. WHI घेतला तर काय झाला? बी झाला. आणि WHU घेतला तर काय झाला? फक्त वच झाला, उल्लेख फक्त वच होतो. नाही तर सर WH आणि यू म्हणजे ये अडक्या किंवा ये घेता तुम्ही यज्ञाचा, मग हे व य निबार टाइम लावून अर्धा तास हानी. आता नीट लक्ष द्या, या ठिकाणी शब्द घेतला WHEEL. वाचन कसं करणार मास्तर? WHE V. डबल ई आल्यामुळं दुसरी वेलांटी, याचं वाचन विल म्हणजे गाडीचं चाक, गाडीत चाकलचं ना तुमच्या मोटरसायकलला त्याला असतं ते. व्हील म्हणजे काय? चाक. WHEEL व्हील म्हणजे चाक, फक्त मोटरसायकलचंच नाही तर कशाचं असू दे ते चाकच असतंय. त्यानंतर पुढं WHEN. आता मी वर घेतो WHEN, मग WHE काय आला? वेन. आता तुम्ही हे असं लिहू नका फेन, इथं ओरिजिनल कसा आहे? असा आहे वेन, तर तुम्ही त्याला काय म्हणता? फेन म्हणता. काय म्हणता? फेन म्हणता. पण रिअलिटी म्हणजे तो कसा आहे? असा आहे वेन. त्यानंतर WHIM. आता मी हे कॅच पुसतो, हे मॅच बी पुसतो. आता आपला मॅच अँड कॅच झाला. आता बघा काय WHIM शब्द आहे, WHIM शब्द आहे, तर तुम्ही याला काय म्हणणार? विम. काय म्हणणार? विम. कारण का? WH साठी कोण आला सर? WH साठी व आला, आय साठी आला ई म्हणजे पहिली एलांटी, आणि एम साठी आला म्हणून तो झाला विम. कोण झाला? विम झाला. त्यानंतर WHEELS. आता इकडे लक्ष द्या, LS प्रत्यय कुठे लागला? WHEELS म्हणजे ते काय झालं? विल्स. काय झाला? विल्स म्हणजे स प्रत्यय, फक्त यस प्रत्यय लागला. यानंतर तुम्हाला मी एक फंडा, गणितातील एक फंडा आहे. आता तुम्हाला सर इंग्रजीच्या तासामध्ये गणित आलं कुठून? बरं फंडा आठवाला म्हणून सांगायला लागलो. लक्ष, काळजीपूर्वक लक्ष द्या. ही व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. आता नीट लक्ष द्या, मी फंडा कसा सांगतो. आता तुम्हाला हे कुठंही काहीही सांगताय पण आठवल्यावर सांगावं लागतं. आता द्या लक्ष. आता एक फंडा इतका सोपा आहे, मी विचारलं तुम्हाला पोराय हो 200चे 10% आणि ह्या 10%चे 50% किती? आता ह्याचं तोंडी उत्तर सुद्धा पोराय हो, ह्याचं तोंडी उत्तर येतं. आता ह्याचं जर तोंडी उत्तर सोडवायचं झालं तर ह्याचं उत्तर मी डायरेक्टली येतो 10. आयला तू म्हणता सर लयच फास्ट झालं हे, जरा समजून सांगा. मग आता तुम्हाला समजून सांगतो, लक्ष द्या. आता 200चे म्हणलं की 200 चे म्हणलं की काय असतंय? गुणाकार असतंय. 10% म्हणलं की 10 काय? 100. पुन्हा आलाय कोण? चे. 50% म्हणलं की 50 काय आला? 100. हितला एक कटच करून टाकायचा. हितला एक केला कट. हितले दोन राहिला काय? 2 गुणुले 1 गुणुले 5 बे 1 बे गुणुले 5 बे 5 10, उत्तर 10. मग गणित कसलंही घ्या ना तुम्ही. मग मी आता तुम्हाला म्हणलं बुवा आता मी तुम्ही म्हणता सर 200च घेता, मग तुम्हाला येत आहे काय की? मग मी 500 घेतो पर. 500चे 30% चे 20% किती? 20% किती? आता यापेक्षा सोपी पद्धत जर सांगायची झाली तर काहीच करायचं नाही. इथला एक आणि इथले 2 डायरेक्ट उडवायचे, डायरेक्ट तिघाचा गुणाकार. 5 त्रिक 15 15 2 30, उत्तर 30%. लावा ताकद.
डायरेक्ट उत्तर लिहायचं. हे काय गणित सोडवीत बस, हे करीत बसू नका. केलं तर उत्तर 30च येणार आहे. 30% नसते भाऊ, 30 येईल. आता लक्ष द्या, कारण का करून बघू. 500 गुणुले 30% म्हणलं किती, छेद 100 गुणुले 20% म्हणलं की 20 छेद 100. एक कट एक कट एक कट एक कट, इथले दोन कट. 5 गुणुले 3 गुणुले 2, 5 त्रिक 15 गुणुले 2, 15 दोन्ही 30, उत्तर 30. मग ट्रिक्स कशी वाटली सांगा, बोला तुम्ही, काय अडचण नाही, बोला. एकदम भारी का नाही. आता ह्याच्यापेक्षा ही आवडली तर लिहून घ्यायची व्हिडिओ पॉज करून, पण शक्यतो व्हिडिओ पूर्ण बघायचा, नाही तर सर शिकवितात. फास्ट बघायचं, आपल्याला रील्स बघायचे असतात इंस्टावर. ते बघण्यापेक्षा वेळ अतिशय महत्त्वाचा आहे. वेळ कधीही कुठल्याही विद्यार्थ्यांसाठी थांबत नाही. त्यानंतर अजून एक दुसरा फंडा आपला, तो बी असलाच करा मग तो बी इतकाच भारी फंडा आहे. आता तुम्ही लक्ष द्या, तुम्ही म्हणणार सर फंडा तर फंड्यावर फंडी देत चालला तुम्ही. आता लक्ष द्या, 2/2/2/2/2. आता भाऊ हे तर वाढतच चाललंय. येईन कमाल हे. अरे भाऊ सोपं आहे, तोंडी उत्तर. आता लक्ष दे, सोडवायचंय कसं. आता हे 2/2 किती येणार मास्तर, 1 येणार. आता याचं आपण किंवा छेदस्थानी मानता तुम्ही ह्याला. आता काय करायचंय, ह्या राहिलेल्या 2चा बेदोनी आणि 4 दोन्ही, मग 1/8 झालं उत्तर. कॅल्क्युलेटरच्या आधीच उत्तर तुझं 1/8. मग तू म्हणणार सर 1/8 उत्तर येत नाही, काय तर पॉईंटमध्ये उत्तर जाईल 0 असं काय. भाऊ 1/8 बी कॅल्क्युलेटरमध्ये टाक, जे उत्तर तुझं निघलं तेच उत्तर याचं निघतं. त्यानंतर सर प्रत्येक ह्याला काय होतं का बघू ना. आता 3चा कार्यक्रम लावू ना आपण. बरं लक्ष द्या, 3/3 म्हणजे कितीदा, 1 2 3 4 5 6 असं कितीदा बी घ्या तुम्ही, करता येतं. यानंतर लक्ष द्या काय करायचं. पहिल्या 3 बद्दल कोण घेणार, 1 छेद किंवा अपॉन. 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81. मग 1/81 लावा ताकद. तुमचं मोबाईलच्याही अगोदर गणित सुटतं. या गणितामध्ये मोबाईलचीही गरज लागत नाही. फक्त आपल्याला मनातून गणित विषय अवघड आहे, गणित आपल्याला जमत नाही, गणितामध्ये आपण टार्गेट कधीच गणिताला करत नाही. मग कुणीतरी आपल्या घरच्यांनी म्हटलंय की बुवा गणित जमत नाही, तुम्ही आपल्या आईवडिलांना विचारा, त्यांना गणित अवघड गेलं असेल तर ते डायरेक्ट म्हणतात गणित हा अवघड विषय आहे. पण रिॲलिटी जर पाहता गेलं तर मॅथ अँड रिझनिंग इतका सोपा विषय भविष्यात कुठलाच विषय या इतका सोपा नाही. जर त्याच्याकडे आपण ट्रिक्सच्या माध्यमातून जर पाहत असेल तर आपण रोजच्या लेक्चरमध्ये किमान 1-2 अशाच नवनवीन ट्रिक्स देण्याचा प्रयत्न करणार आहोत. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. इयत्ता 5वी नवोदय, 8वी स्कॉलरशिप, NMS, त्यानंतर 9वी आणि 10वी अशा प्रत्येक वर्गाचे लेक्चर आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला जाईल.